रामकृष्ण. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. चातुर्मासानिमित्त चालू असलेली शांती ब्रह्म श्री संत नाथ महाराजांच्या हरिपाठावरची ही चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेचा आजचा 22वा भाग म्हणजे नाथांचा हरिपाठ भाग 22. हरिपाठाच्या अभंगाचा क्रम जर बघितला तर क्रमाने येणारा 18वा अभंग, ज्या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे. 17 अभंगावर तर चिंतन झालंय आणि आज 18व्या अभंगावर चिंतन करू. आणि चिंतन करण्या अगोदर अभंग आपल्या समोर ठेवतो. नाथरायांचा असा हा अभंग. नाथराय म्हणतात, न जायची ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे ते गा, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचुनी काय, कुंकवानाई ठाव म्हणे मी आहेव, भावविन देव कैसा पावे, अनुतापाविन भाव कैसा राही, अनुभवे पाहे शोधुनिया, पाहता पाहणे गेले ते शोधुनी, पाहता पाहणे गेले ते शोधुनी, एका जनाधनी अनुभविले, हरिमुखे गाता हारपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. असा 5 चरणाचा अभंग हरिपाठ प्रकरणातला 18व्या क्रमांकाचा अभंग. आपल्याला माहितीये हरिपाठामध्ये हरिनामस्मरणाचं, हरिनामचिंतन हे सर्व सांगत असताना उद्देश एकच आहे की परमात्मा प्राप्ती, ईश प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, नाही का? एकच विषय आहे. आणि एक सांगू का, अध्यात्माचा विषयच मुळात कुठल्याही अँगलने जा, कुठल्याही बाजूने जा, विषय एकच आहे. नदी कुठूनही जाऊ द्या, कुठलीही नदी असू द्या, कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या राज्यातून, नदी कुठेही जाऊ द्या, त्या नदीला जायचं कुठे आहे? नदीला समुद्राला मिळायचं आहे. तसं कुठलाही विषय असू द्या, नामस्मरणाचा, दान, तप, चिंतन काय असेल ते अध्यात्मातले शास्त्र जे विचार सांगतात, काय सर्वांना एक ईश प्राप्ती, ईश्वर प्राप्तीचा विषय आहे. आणि मग हे करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग जरी अवलंबले असले तरी माणसं भगवत प्राप्तीसाठी ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करतात. मोठमोठ्या ग्रंथांचं वाचन करतात, अभ्यास करतात, अध्ययन करतात, जिज्ञासू वृत्तीनं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे केलं म्हणजे त्याला असं वाटतं, म्हणजे मी रामायण वाचलं, मी महाभारत वाचलं, काही म्हणून मी वेदाचा अभ्यास केला, शास्त्राचा केला, स्मृतीचा केला. अहो, तू अभ्यास केला सर्व ठीक आहे. महाराज म्हणतात, हे सर्व वाचन केलं, अभ्यास केला, तुझ्या ज्ञानामध्ये वृद्धी झाली, तुझं ज्ञान वाढलं, तू हुशार झाला, तुला पंडित म्हणता येईल, तुला विद्वान म्हणता येईल, हे सर्व खरं आहे. पण हे सर्व झाल्यानं तुला जो अहम वाटायला लागला ना, तू ताठर बनत चालला रे. तुला असं वाटतं माझ्यापेक्षा विद्वान कोणीच नाही. एका अभंगाचा अर्थ सांगायला लागला म्हणजे तुला काय वाटलं का तू काय मोठा होऊन गेला का? हो, माणसाला अभिमान येतो महाराज. ताठा काय म्हणे, त्या अभंगाचा अर्थ मीच व्यवस्थित सांगितलं. अरे कुठं तुला काय माहिती? तुकाराम महाराजाला, एकनाथ महाराजाला, माऊली ज्ञानोबा यांना त्यांच्या अभंगातून काय सांगायचं आहे? तू नुसतं तर्क लावतो नाही का? मी काय सांगतोय, मनुष्याला ज्ञान त्या ठिकाणी आलं, मनुष्याला थोडं जरी समजायला लागलं तरी गर्व येते, ताटा येते. आणि त्या गर्वामध्ये, त्या अभिमानामध्ये तो बळबळ करू लागतो. महाराज तर म्हणतात बडबड नाही, वटवट महाराजांचे शब्द आहेत. महाराज म्हणतात, हा ताठा माणसाचा जायला पाहिजे. नुसतं नित्य हा खटाटोप करतो. कशासाठी? विद्वान बनण्यासाठी, ज्ञानी बनण्यासाठी. आणि लोकांनी मला ज्ञानी म्हणावं म्हणून जर तो भक्ती करत असेल तर ती
भक्ती फलद्रूप होत नाही, ती कामाची नाही. महाराज म्हणतात न जायची ताठा नित्य खटाटूप. अभंगामध्ये काय सांगितलं? न जायची ताठा नित्य खटाटूप. मंडुकी वटवट तैसे ते गा, मंडुकी वटवट तैसे. महाराज म्हणतात मंडुकी म्हणजे माहिती आहे का कोण? मंडुकीची वटवट म्हणजे पावसाळ्यामध्ये ते बेडकं बाहेर येतात बघा डबक्यातून, कसे करतात? डराव 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 म्हणजे वटवट. बेडक्याच्या वटवटी सारखी या ज्ञानी माणसाची वटवट आहे. महाराज म्हणतात मंडुकी वटवट तैसे ते गा. कारण हा नुसतं वटवट करतो ना, हो नुसतं सांगतो, स्वतः काय करतो? मला एक सांगा, सांगणं सोपं आहे हो, सांगणं सोपं आहे ना. व्याख्यान देणं सोपं आहे, प्रवचन करणं सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे, पण ते आचरणात आणणं सोपं आहे का? व्याख्यानामध्ये तर काही आपण बोलतो, काही सांगता येते, पण म्हणून महाराजांनी त्याला मंडुकी वटवट तैसे ते का म्हटलं. तुम्ही ज्ञानी आहे, ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं, तुम्हाला बोलता येत असेल, पण तुम्हाला भक्ती जमली असं त्याचा अर्थ नाही. अर्थात मंडुकी वटवट तैसे ते का. आणि मग या मंडुकी वटवट म्हणजे ज्ञानाचा गर्व झाल्यामुळं, अभिमान झाल्यामुळं त्या ठिकाणी उद्धार तर दूर सोडा, उद्धार तर होतच नाही, त्या ठिकाणी नरकाला जावं लागतं. तुकोबारांचं एक प्रमाण आहे. तुकोबारांचा तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा, जरी होय ज्ञान गर्व ताठा, जरी होय ज्ञान गर्व ताठा. जरी होय ज्ञान, ज्ञान झालं, गर्व झाला, ताठा झाला. महाराज म्हणतात तुका म्हणे नरकी खाली अभिमान, तो अभिमान नरकाला घालतो. आपल्याला हरिपाठामध्ये आपण चिंतन केलं ना, अभिमानावाला अभिमान ज्याला त्याला काय? अभिमानी असे गर्भवास आहे की नाही? चिंतन केलं ना आपण. आणि म्हणून असा हा अभिमान, असं हे ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी नरकाला घालतं महाराज. म्हणून महाराज म्हणतात मंडुकी वटवट तैसे ते गा, नाही का? न जायची ताटा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. आणि मग पुढे जाऊन महाराज म्हणतात अरे बाबा भक्त बना, भजन करा. भजन तर म्हणे आम्ही करतो, रोजच्या आमच्या तारखा लागल्यात म्हणे, आज इथं, उद्या तिथं, उद्या तिथं, उद्या तिथं भजनाच्या तारखा. महाराज ते भजन नाही म्हणत. महाराज म्हणतात प्रेमाविन भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय, वाचून काय, अर्थाविन पोथी वाचून काय, वाचून काय. प्रेमाविन भजन. महाराज म्हणतात अरे भजन करत असाल तुम्ही, आवाज चांगला असेल तुमचा, गायन चांगलं करत असाल, लोक तुमचं गायन ऐकत असतील, पण त्यात प्रेम आहे का? प्रेमाविन भजन. भजन प्रेमानं केलं पाहिजे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. महाराज पुढे वर्णन करतात की मोती आहे, खूप छान मोती आहे. अनेक अलंकार आपण करत असतो नाही का? स्त्रियांना जास्त आवड आहे अलंकाराची. आता दिवाळी आली, दसरा दिवाळी आली की बघा ज्वेलर्सच्या दुकानात कशा गर्द्या होतात. प्रेमाविना भजन नाकाविना मोती. आपण चिंतन करत होतो नाकाविना मोती. अनेक अलंकाराचा विचार केला तर नाकामध्ये बायका नथी घालतात, मोत्याची नथ हो घालतात ना. मोती किती काही महाग असू द्या, नथ किती काही ग्रॅमच्या असू द्या, पण नाकच व्यवस्थित नसेल तर नाक म्हणे चपटा आहे, बसका आहे, दबला आहे. नाही म्हणे मोती चांगला, मोती चांगला पण नाकही चांगलं असावं ना. चला आठवलीवरून एक थोडस गंमत म्हणून सांगतो. एका बाईला नवऱ्यानं नथ आणली बघा, नथ आणली तिने नाकात घातली. आणि मग बायकांना सवय असते, कोणीतरी म्हटल्याशिवाय बरं वाटत नाही. कधी केली का बाई नथ? छान केली असं म्हटल्याशिवाय तिला ते बरंच वाटत नाही.
कोण ते कोण आपली जायची, उगीच आपलं कोणीतरी म्हटलं पाहिजे म्हणून आपण नाकाकडे लक्ष गेलं पाहिजे, उगीच आपलं फुरुक सर्दी झाल्यासारखं करायचं म्हणजे कोणीतरी बघल ना. आणि मग सांगत शेवटी कोणी म्हणायलाच तयार नाही, शेवटी सांगायला लागली, अहो नथ केली आमच्या आहोंनी. हो असं काय, केवढ्याला केली? हो अशी असते, एवढ्या ग्रामची, एवढा मोती, असं असं. आमचे हे खूप चांगले आहेत, हो खूप चांगले आहेत. नवऱ्याची स्तुती सुरू झाली, नवऱ्याने नथ केली, नवऱ्याने नथ केली, नवऱ्याने नथ केली. एक साधोबा भेटले, वारकरी असतील, काय म्हणे काकू, काय नाही म्हणे, नथ केली नाही यांनी. असं असं, चांगलं झालं, चांगलं झालं. हो ते एवढे चांगले आहेत ना आमचे, दरवर्षी काही ना काही करतात, यावर्षी नथ केली. म्हणे काय करणार आहे तुम्ही नथीचं? काय मुचात म्हणे महाराज, नाकात घालणार आहे. हो ज्या नाकात तुम्ही नथ घालणार आहे ना, ती नथ तुमच्या नवऱ्याने दिली, पण नाक कोणी दिलं? एकदा तरी विचार केला का आपण, ज्याने हे नाक दिलं त्याच कधीतरी वर्णन करणार आहोत की नाही? नथ दिली तर नवऱ्याचं एवढं वर्णन, अरे ज्याने हे शरीर दिले इंद्रिय, हात पाय कान, एवढा मोठं शरीर, एवढं मोठं शरीर, केवढ्याला आहे? एक डोळा सांगा बरं, केवढ्याला आहे आपलं? करा किंमत डोळ्याची. देवाने 2 डोळे दिले, हाताची किंमत करा. आता ते लावतात ना आजकाल. असं द्या. मी का सांगतो आहे, नाकाविना मोती. नाक चांगलं असलं तर त्या मोत्याच्या नथीला अर्थ महाराज म्हणतात, प्रेमाविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोथी. वाचून काय, अनेक संस्कृत ग्रंथ आहे, अनेक ग्रंथ आहे, वाचावे महाराज, ग्रंथ वाचावे, वाचून असं नाही, पण अर्थ कळला पाहिजे की नाही. नाही तर पोथ्याच्या पोथ्या वाचणं चालू आहे. का म्हणे यावर्षी कोणती वाचली? पण ही पोथी वाचली. कोण आहे म्हणे त्याचे लेखकच नाही माहिती म्हणे. होता काय करावं महाराज. मी काय सांगतो आहे, अर्थाविना पोथी वाचणे काय, प्रेमाविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोथी वाचून काय, वाचून काय. म्हणून आता अर्थ असा आहे, प्रेमाशिवाय भजनाला अर्थ नाही महाराज, भावाशिवाय भक्तीला अर्थ नाही. एक बाई, एखादी महिलेनं आपला सर्व शृंगार करावा महाराज, सर्व शृंगार करावा आणि समोर जावं आणि आपल्या कपाळाला कुंकू नसावं. म्हणू शकते का मी सौभाग्यवती आहे म्हणून? मी आता तर सांगत नाही, अलीकडे हे कुंकू बिंकू लावणं, टिकल्या लावणं बंद झालं. अलीकडे मुली काय ते टिकले लावत नाही, कुंकू लावत नाही. जाऊ दे, आता काय आपला विषय नाही तो. आजकाल जमाना फॅशन आहे म्हणते, तशी असू द्या, आपणही नवीन प्रमाणात वागतो नाही का, असू द्या. पण नाथराय इथे असं म्हणतात की अरे सर्व अलंकाराने विभूषित आहे, खूप छान साडी नेसली आहे आणि हळदी कुंकाला चालली आणि म्हणे मी सौभाग्यवती चालले ना, सौभाग्यवती बायांना बोलवलं, तिथे चालले. अरे पण तुझ्या कपाळाला कुंकू आहे काय? नाथराय म्हणतात, कुंकवा नाही ठाव म्हणे मी अहेव. कुंकवा नाही ठाव म्हणजे कुंकाला जागा नाही कपाळाला. कुंकवा नाही ठाव म्हणे मी अहेव, भावे विन देव कैसा पावे, कैसा पावे. कुंकवा नाही ठाव. लक्षात आलं आपल्या मला काय म्हणायचंय? भावे विन देव कैसा पावे. अरे भावच नाही तर देव पावल कसा? भाव तिथे देव, भावाशिवाय देव तिथे पावणार नाही. म्हणजे प्रेमाशिवाय भक्ती नाही, भावाशिवाय त्या ठिकाणी देव प्राप्त होणार नाही. कसा मिळेल तो भावाशिवाय? कारण तो भावाचा भुकेला, त्याला दुसरं काहीच पाहिजे नाही, त्याला दुसरं काही नको. महाराज तर म्हणतात पत्रम पुष्पम, भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना की तेवढे पत्रम पुष्पम फलम तोयम, नाही का. फल एखादं जरी फळ दिलं, त्याला नाही दिलं तरी त्याला काही मारा. तो आपल्याला आता मोठ्या कथा आहेत, मोठ्या कथा मी अगोदरही सांगितल्या. गजेंद्राच्या एका फुलावर उद्धार झाला की नाही. द्रौपदीचं खरकट पान खाऊन पंगत दिली की नाही? दिली ना. धर्मागरी दिली ना. मग याच असं आहे महाराज, याला काहीच नको, काहीच नको, फक्त भाव पाहिजे. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात ना, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. मग निस्सीम भाव उल्हासे, फक्त भावानं द्यावं. म्हणून त्याला भाव पाहिजे. भावाशिवाय देव पावणार कसा? म्हणून महाराज म्हणतात कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व, भावे विना देव काहीचा पावे. भावाशिवाय देव त्या ठिकाणी पाहू शकत नाही.
अनेक ठिकाणी वर्णन आलं आहे. नाथरायांच्या हरिपाठात, माऊली ज्ञानोबांच्या हरिपाठात सुद्धा आलाय ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये भावे विन भक्ती. भावाशिवाय त्या ठिकाणी भक्ती होऊ शकत नाही. म्हणून तर आपल्याला उपदेशच तसा केला ना, भावे गावे गीत, चित्त शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. भावानं देव त्या ठिकाणी देवाचं भजन केलं पाहिजे, पण प्रेमानं भजन केलं पाहिजे. देव प्रेमाचा भुकेला आहे ना हो. उगीच नाथराय म्हणतात का आम्हाला देवा प्रेम पाहिजे, प्रेम भक्ती पाहिजे, दुसरं ज्ञान देऊ नको. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. आम्हाला काय दे? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. या दोन्ही तिन्ही कडव्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की प्रेमाविन भजन आणि भावविन देव कैसा पावे. आणि या भावाशिवाय देव त्या ठिकाणी मिळू शकत नाही. म्हणजे आपण या संसारामध्ये अनेक विषयामध्ये गुंतलो महाराज. काय काय करू नये ते केलं ना. चोऱ्यामाऱ्या केल्या, लुटारोपणा केला, नको त्या गोष्टी केल्या, नको ते खाल्लं, नको ते पिल्लं. मग आता काय करायचं? पश्चाताप होतो का? पश्चाताप होऊ द्या, अनुताप होऊ द्या. महाराज म्हणतात अनुताप एकदा झाला ना, अनुतापाविन भाव कैसा कडे, अनुभवे पाहे शोधून. अनुताप झाला की मग आपोआप भाव येईल. महाराज असं कधीतरी वाटलं पाहिजे, देवा आम्ही तुझी सेवा नाही केली, तुझी सेवा मनोभावे करू शकलो नाही. आम्ही अनाथ आहो, अपराधी आहो, लुच्चे आहो, लपंगे आहो, नालायक आहो, गधे आहो. देवाजवळ म्हटलं गेलं पाहिजे आम्ही नालायक आहो. देवा तू आम्हाला एवढं सर्व दिलं, पण आम्ही तुला काहीच देऊ शकत नाही. ही भावना कधीतरी मनात निर्माण झाली पाहिजे ना. मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी, मी अनाथ आहे, अपराधी आहे, ही भावना मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ही भावना मनामध्ये निर्माण होणं म्हणजे अनुताप निर्माण होणं, म्हणजे अनुतापाविन भाव कैसा राहे. आणि मग अनुभवानंच ते शोधल्या जातं. अनुभवे पाहे शोधून या. सांगून नाही होत ते, सांगून होत नाही ते. जसं ते सांगताच येत नाही. तुम्हाला सांगतो, मुका माणूस आहे, मुक्याने त्या ठिकाणी साखर खाल्ली आणि त्याला तुम्ही विचारलं का हो साखर कशी आहे, सांगू शकतो का मुका गोड आहे? नाही ना. ते तुम्हाला साखर घ्यावी लागेल, तुम्हाला खावी लागेल, मग तुम्हाला समजेल. मुका सांगू शकत नाही साखर कशी लागते. तसं अनुभवानं आपल्याला समजेल. अनुभवे पाहे शोधून या, अनुभवे पाहे शोधून या. परब्रह्म भगवान ईश्वर हा अनुभवाने शोधून दिसतो असं म्हटल्यानंतर पुढे आणखी शास्त्राचा विचार केला तर शंका येते की अनुभवाने तो दिसतो म्हणजे तो दृश्य आहे, म्हणजे तो दिसणारा आहे, मग ब्रह्म कसा आहे? आणि मग तो अनुभवाने दिसतो म्हणजे तसा नाही का? म्हणजे आपण वेगळा हो का? भेद सर्व वेदांत आहे, पुन्हा पुन्हा सांगत नाही. दिसतो म्हणजे दुसरा कोणतरी असावा लागतो ना. आता हा चष्मा आहे, हा माझ्यापासून वेगळा आहे म्हणून मला दिसतो, नाही का? बरं, आरशामध्ये माझं प्रतिबिंब आरशामध्ये बघितलं तर दिसते, आरशा बाजूला केला तर प्रतिबिंब आहे का? नाही ना. म्हणजे मी एकटाच आहो, प्रतिबिंब नाही. पण आरशा समोर दिसलं, मोबाईल समोर घेतलं आणि त्यात बघितलं तर दिसते. तसं इथे ज्यावेळेस द्वंद्व आहे, देव आणि मी हा वेगळाच वाटते, त्यावेळेला तो दिसतो. पण त्याला अनुभवाने शोधायला गेलं की महाराज म्हणतात शेवटचं चरण, पाहता पाहणे गेले ते शोधुनी. महाराज म्हणतात मी पाहायला गेलो, जसं तुकोबारा म्हणतात ना, देव पाहावा गेलो देवची होऊन ठेलो. त्याला पाहायला गेलो पण अनुभव असा आला की पाहायला गेलो तर ज्याला पाहायला गेलो तोच मी बनलो. पाहता पाहणे गेले ते शोधुनी. आणि नाथराय म्हणतात जनार्दन स्वामीच्या कृपेने मी ते अनुभवलं. एका जनार्दनी अनुभविले, एका जनार्दनी पाहता पाहणे गेले ते शोधुनी.
पाहता पाहणे गेले ते शोधूनी एका जनार्दनी अनुभविले एका जनार्दनी अनुभवले. आमच्या अनुभवाला आलं. पाहता पाहणे गेले ते शोधूनी एका जनार्दनी अनुभविले. आणि मग असं अनुभवाला आलं महाराज. असं अनुभवाला येते कधी? आपल्या भजनामध्ये प्रेम असलं तर, आपल्या भक्तीमध्ये भाव असला तर. आणि म्हणून आपल्या भक्तीमध्ये भाव यावा, भजनामध्ये प्रेम यावं, देवासंबंधी प्रेम निर्माण व्हावं, ही सद्भावना निर्माण व्हावी, म्हणून हे हरिपाठाचं चिंतन आहे. संत महात्मे आपल्याला या अभंगातून भगवत भक्ती कधी आकृष्ट करतात ना, म्हणून हरिपाठ, म्हणून हरिपाठाचं चिंतन. असं हे आपलं नाथांच्या हरिपाठाचं चिंतन चालू आहे. मागच्या वर्षी आपण माऊली दाडोबारांच्या हरिपाठाचं चिंतन केलं होतं. यावर्षी नाथांच्या हरिपाठावर चिंतन करतो. काय कधी कधी मला असं वाटतं लोक ऐकत नाही, बघत नाही. एक सांगू का, हे चिंतन 10, 20, 30 मिनिट आपण ऐकल्याने काय होतं, कमीत कमी आपल्या कानावर हरिहरी शब्द तरी येत असतील की नाही. आणि खऱ्या अर्थानं गोडी लागण्यासाठी हे चिंतन ऐकलं गेलं पाहिजे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण नाथ महाराजांच्या अभंगावर हरिपाठावरचं चिंतन ऐका. त्यांनी आजचा भाग ऐकला, त्यांनी जी भाग आतापर्यंतची भाग ऐकली नाही ते ऐका. इथून पुढे न चुकता ऐका. एखादा भाग समजणार असेल तर पुन्हा ऐका. आणि इतरांनाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि त्यांनाही संतांच्या अमृतवचने ऐकायला सांगा. एवढीच विनंती करतो. थांबतो. पुढच्या भागात पुन्हा भेटूया पुढचा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण आणि एकदा नाथांचं भजन. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. कुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.